तिसऱ्या मुंबईला मिळाली हवाई जोडणी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातून नवी मुंबई विमानतळाचं लोकार्पण। मुख्यमंत्री फडणवीसांनी शब्द पाळला। रखडलेला विमानतळ आणि भुयारी मेट्रो मार्ग आजपासून जनसेवेत। मराठ्यांसाठीच्या शासनादेशावर तुमची भूमिका अयोग्य। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी भुजबळांना सुनावलं। जबाबदार सूत्रांकडून मिळाली माहिती। अजित पवारांना दणका। राष्ट्रवादीचे राज्य संघटक विनोद देशमुख अटकेत। आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अक्षय शिंदे चकमक प्रकरणी मोठी अपडेट। चकमकीतले पोलीस निर्दोष। दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाकडून दिलासा। दक्षिण मुंबईतून आता सुसाट पोहोचा पश्चिम उपनगरात। मुंबईचा पहिला भुयारी मेट्रो मार्गाचा आज लोकार्पण। कफ परेड ते आरेपर्यंतचा प्रवास गारेगार सह मेट्रोतून शक्य। 2 तासांचा प्रवास अवघ्या 40 मिनिटांमध्ये शक्य होणार। धनुष्यबाण कुणाचा यावर आज सुनावणी। सर्वोच्च न्यायालय कुणाच्या बाजूने निकाल देणार। पक्षकारांमध्ये धाकधूक वाढली। महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा प्रभाव। लातूर धाराशिव कोकणासह मध्य महाराष्ट्रात अलर्ट। 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। नाशिक पोलिसांनी भाईगिरीचा माज उतरवला। छपरी लोकांचा नाशकात रील बनवून दहशत पसरायचा प्रयत्न फसला। भारतीय हवाई दलाचा आज 93वा स्थापना दिन। 8 ऑक्टोबर 1932 रोजी झाली होती हवाई दलाची स्थापना। नगर परिषद अध्यक्षपदांचं आरक्षण जाहीर। बुलढाण्यामध्ये 11 पैकी 8 नगर परिषदांचं अध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित। महायुती सरकारच्या पाठीशी राज्य सरकारनं घोषित केलं सुमारे 32,000 कोटींचं अर्थसहाय्य। महायुतीच्या घोषित पॅकेजवर विरोधक कुरकुरले। एकामागे घोषित पॅकेज तुटपुंज असल्याची तक्रार विरोधकांनी केली। आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा दावा ठरला खोटा। लातूर पोलिसांच्या चौकशीमध्ये खोटारडेपणा झाला उघड। पूरग्रस्तांना दिवाळीच्या आधी मदत पोहोचवू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती। तर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महायुती सरसावली। शरद पवार आणि नरेंद्र मोदी विमानतळ लोकार्पण कार्यक्रमात एकाच मंचावर। अदानी कंपनीनं बनवलेल्या विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याचं पवारांना निमंत्रण। शेतकऱ्याला आणखी मदत देण्यासाठी महाराष्ट्राचा केंद्राला लवकरच प्रस्ताव। राज्याचा प्रस्ताव पोहोचल्यावर केंद्राचं पथक पाहणीसाठी येणार। आधी ओला दुष्काळ जाहीर करा, मगच शक्तीपीठाचा विचार करा। हिंगोलीतल्या शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोधच। मराठा कुणबी आरक्षणावर न्यायालयाची स्पष्ट भूमिका। सरकारचं म्हणणं ऐकल्याशिवाय निकाल नाही। मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी कायम।